जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। नवजात बालकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी आईचे दूध म्हणजेच जीवनाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आहार। परंतु प्रत्येक बाळाला जन्माच्या वेळी ते मिळणे ही नशिबाची गोष्ट असते। अकाली जन्म, कमी वजन किंवा आईच्या आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे अनेक बालकांना आईचे दूध मिळत नाही आणि अशा वेळी दान केलेले आईचे दूध त्यांच्या जीवनाचा आधार ठरू शकते। आपल्या देशात अजूनही कमी जागरूकता आणि सामाजिक अडथळ्यांमुळे आईचे दूध दान करण्यासाठी अनेक महिला पुढे येत नाहीत, पण त्रिचीच्या सेल्वा ब्रिंदा यांनी हा अडथळा तोडत एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे आणि या प्रक्रियेबद्दल समाजात जागरूकता निर्माण केली आहे। कारतूर येथे राहणाऱ्या या साध्या गृहिणीने एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2025 केवळ 22 महिन्यात महात्मा गांधी मेमोरियल सरकारी रुग्णालयातील मदर मिल्क बँकेत तब्बल 300 लिटर आणि 170 मिली मातृदूध दान केला आहे। अमृतन फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं हे योगदान भारतातील कोणत्याही महिलेने दिलेल्या सर्वाधिक दुधाचं नवं उदाहरण ठरलं आहे। यापूर्वीचा विक्रम तमिळनाडूच्या चांगलपेटच्या तमार साल्वी राजन यांच्या नावावर होता, 154 लिटर, पण ब्रिंदांनी तो जवळजवळ दुप्पट केला आहे। या दुधामुळे असंख्य नवजात बाळांना, विशेषतः NICU मध्ये असलेल्या कमी वजनाच्या किंवा अकाली जन्मलेल्या बालकांना आवश्यक पोषण मिळालं। ब्रिंदांना असहाय्यतेची जाणीव स्वतःच्या अनुभवातून झाली, कारण त्यांच्या मुलीलाही जन्मानंतर काही दिवस नवजात अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं होतं आणि स्तनपानामुळेच ती लवकर बरी झाली। 2 मुलांची आई असलेल्या ब्रिंदाची मुलगी आता 2.5 वर्षांची असून स्तनपान थांबवलं आहे। मोठा मुलगा 8 वर्षांचा आहे आणि शाळेत जातो, तरीही त्या अजूनही दूध काढून दान करत राहिल्या, कारण त्यांना माहीत आहे की यामुळे जीव वाचतात। अमृतन फाउंडेशनने या देणग्या सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। रुग्णालयांमध्ये आईचे दूध गोळा करणे, तपासणे, पाश्चराइज करणे आणि गरजू बालकांपर्यंत पोहोचवणे हा या संस्थेचा उद्देश आहे। सेल्वा ब्रिंदा सांगतात, मी माझं मातृत्व फक्त माझ्या मुलांसाठी नाही तर अनोळखी बालकांसाठीही शेअर केलं, कारण तेही माझेच आहेत। त्यांचं हे असाधारण योगदान फक्त एक विक्रम नाही तर नवजात मुलांसाठी जीवनरेखा आहे। ही कहाणी म्हणजे एका आईचं अमृतासारखं प्रेम जे हजारो छोट्या जीवांना जीवन देते। एका व्यक्तीचं समर्पण किती मोठा बदल घडवू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। आज सेल्वा ब्रिंदा फक्त एका विक्रमधारी महिला नाहीत, त्या हजारो मुलांची दुसरी आईच आहे। त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली आहे आणि आज वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक निमित्त रुग्णालय त्यांचा सत्कार करत आहे। एका आईचा, एका वीर मातेसारखा। ती 2 मुलांची आई आहे, पण अनेकांची हिरो आहे। अशा मातांना सलाम, ज्या केवळ जन्म देत नाहीत तर पुन्हा पुन्हा जीवन देतात। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।